क्रांतिकारी पक्षाकडून उभे आहोत। आम्हाला बहुमताने विजय करा, आमची निशाणी बॅट आहे। शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांना नेवासा शहरामध्ये प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद। नेवासा नगरपंचायत 2025च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अधिकृत उमेदवार नंदकुमार पाटील हे प्रभागामध्ये फिरताना उत्कृष्ट प्रतिसाद पाहावयास मिळाला। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली असता ते बोलताना म्हणाले की आमचे नेते शंकररावजी गडाख साहेब यांनी काल प्रचाराचा शुभारंभ नेवासा शहरामध्ये केला। यावेळी नंदकुमार पाटील बोलताना म्हणाले की शंकरराव गडाख यांनी सांगितले की नेवासामध्ये शांतता स्थैर्य कसे टिकून ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच नेवासा शहरामध्ये पाणी स्वच्छता तसेच नेवासामधील शॉपिंग कॉम्प्लेक्स लवकरात लवकर कसे चालू होतील, त्याचबरोबर तसेच रस्त्याच्या कडेला ज्या सरकारच्या जागा आहेत तिथे सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स लवकरात लवकर कसे उभारता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। तसेच नेवासामधील आराध्य दैवत श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर तसेच श्री क्षेत्र मोहिनीराज महाराज मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळाला पर्यटन कसे वाढेल व त्यामधून नेवासाची बाजारपेठ कशी फुलेल यासाठी प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षपदाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे व आम आदमी मित्र पक्षाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनी बोलताना सांगितले। या फाट्यावरती स्मशानभूमी एक नाहीये, त्यामुळे आम्ही एक विजन घेतलेले आहे की नेवाशासाठी आम्ही स्मशानभूमी एक तयार करू, फाट्या स्वतंत्र स्मशानभूमी तयार करू फाट्यासाठी। त्याचप्रमाणे ड्रेनेजचे काम जितूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांना मार्गी लावू आणि इथून मागे आमच्या नंदूदादांना जशी तुम्ही सर्वांनी साथ दिली तशी साथ द्या आणि विकासाचा हात आम्ही पुढे करणार आहोत। आणि ही विकासाची गंगा नेवाशामध्ये वाहणार आहे, आपल्या उमऱ्याजवळ आहे। आम्ही प्रथमपासूनच काम करत आलो आहोत, पण आता इथून पुढे आम्हाला संधी द्या आणि नंदूदादांना 5 क्रमांकावरती मतदान करून बॅट या चिन्हावर मतदान करून भरघोस मताने निवडून द्या। तुमचे असेच प्रेम आमच्यावरती राहू द्या। नंदकुमार पाटील आतापर्यंत कामे करतच आलेले आहेत आणि राहिलेले कामे ते पूर्ण करणार आहेत। राहिलेला थोडासा पाणी प्रश्न, परत थोडे गटारीचे वगैरे राहिलेले प्रलंबित ते पूर्ण करून घेऊ आणि बाकीच्या पण काही समस्या असतील ते पूर्ण करून घेऊ आपण। आम्हाला क्रांतिकारी पक्षाकडून खूप म्हणजे अभिमान आहे की साहेबांच्याकडून आम्ही याला उमेदवार हे करून म्हणजे भरपूर आशीर्वाद आहेत त्यांचे आमच्यावर। क्रांतिकारी पक्षाकडून उभे आहोत, आम्हाला बहुमताने विजय करा, आमची निशाणी बॅट आहे।